नमस्कार मैत्रिणींनो, आज ना मी तुम्हाला 40 साईजचा कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग संपूर्ण माहिती दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर हे बघा, हे पेपर घेतलेला आहे मी. न्यूजपेपर हा डबल फोल्डेड न्यूजपेपर आहे. याची पूर्ण उंची, ब्लाऊजची जेवढी उंची आहे तेवढी तुम्ही टाकू शकता. तर या मापामध्ये पूर्ण उंची 13 इंच होती. त्यामध्ये मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 14.5 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि हे बघा, 40 चेस्टचा असल्यामुळे मी 5.25चा शोल्डर घेणार आहे. 5.25चे शोल्डर घ्यायचे आणि 6.25 किंवा 6.5चा मोंडा घ्यायचा. तर मी या मापामध्ये मोंडा खोली कमी असल्यामुळे तर 6.25 वरती मोंड्याचं मार्किंग केलं. या साईडने सुद्धा 5.25 इंच मार्किंग आहे का तर ते चेक केलेलं आहे, कारण ते पुढे जातं मार्किंग. त्यानंतर 10 वरती जेवढी 40 छातीचा चौथा भाग 10 आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, अशा प्रकारे 12 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तर हे बघा, या साईडनी सुद्धा बरोबर मी 14.5 वरतीच स्केलच्या साहाय्याने सरळ रेष येण्यासाठी मार्किंग करून घेतलं. यानंतर कंबर होती 33 इंच, तर त्यामध्ये मी 8.25 वरती मार्किंग करून घेतलं. 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्ससाठी अशा पद्धतीने मार्किंग करून कमरेच्या साईडची सुद्धा रेष आखून घेतलेली आहे. आणि यानंतर हे दोन्ही रेष जॉईंट करून फिटिंगची सुद्धा टीप टाकून घ्यायची खाली 2 इंचावरती. अशा पद्धतीने फिटिंगची सुद्धा रेष मी आखून घेतलेली आहे. हे बघा, पूर्ण ड्राफ्टिंग अशा पद्धतीने झालेलं आहे. हे बॅक आणि फ्रंटसाठी अशा पद्धतीने ड्राफ्टिंग करू शकता. परंतु आता मी समोरील पार्ट काढणार आहे, त्यामुळे मी जास्त शोल्डर त्यांना हवे होते, त्यामुळे मी 2 इंचाचे शोल्डर गळा रुंदी ठेवलेली आहे. आणि खाली जो गळा आहे तर तो 6.5 इंचाचा घेतलेला आहे आणि खालच्या साईडने मी 2.5 इंच घेतलेला आहे. खालच्या साईडने वाढवून घेतलं तरी चालेल, ज्यामुळे गळा आपला दाटल्यासारखा होणार नाही ज्यावेळेस आपण बटन किंवा हुक लावू त्यावेळेस. त्यामुळे खालच्या साईडने वाढवून घ्यायचं. आणि हे बघा, 1 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने मी गोलाकार देऊन घेतलेला आहे गळ्याला. तर पुढच्या गळ्याचं मी मार्किंग करणार आहे आणि यानंतर आपण दोन्ही पार्ट सोबतच कटिंग करणार आहोत. तर त्यावेळेस पाठीमागच्या पार्टला काय बदल करायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मोंढ्याची मी मोंढा जो आकार आहे मोंढ्याचा देण्यासाठी, तर ते दोन्ही साईडचा मी पुढच्या आणि पुढच्या मोंढ्याचा 1 इंच आणि मागच्या मोंढ्याचा 1.5 इंचावरती घेतलेला आहे आणि दोन्ही साईडचे सेंटर काढून घेतले. बघू शकता, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की याचे सेंटर काढून घ्या आणि मगच मोंढ्याचा आकार देऊन घ्या तुम्ही. तर अशाच पद्धतीने मी सेंटर काढून मोंढ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. पुढच्या आणि मागच्या मोंढ्याचा आकार देऊन घेतला. यानंतर योगपट्टीवरती मार्किंग आपण 3 इंचाची केलेली आहे, 3.5 इंचाची आणि दुसरी 2.25 इंचाची केलेली आहे. तर 2.25 जी केलेली आहे ती सरळ रेष मी अशा पद्धतीने आखून घेते आणि दुसऱ्या साईडने आकार देण्यासाठी योगपट्टीचा 3 ते 3.25 इंचावरती मार्किंग करून वरती जो आपण 3.25 घेतलेलं होतं तर तिथपर्यंत मी मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. यानंतर योगपट्टीवरती कटोरीची मार्किंग कितीवरती टाकायची, प्रत्येक साईजनुसार वेगळी असते. तर 40 साईजला मी 5.5 वरती मार्किंग करते आणि मोंढ्यातून गळा रुंदी 2.25 इंचाची घेतलेली आहे आणि गळ्याच्या साईडने 1 इंच वरती घेतलं. असे तिन्ही पॉईंट काढल्याच्या नंतर हे बघा, तिन्ही पॉईंट आपण जुळवून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि ही आपली 40 साईजची कटोरी रेडी झालेली आहे. ही कटोरी आपल्याला वाढवायची असते नंतर. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मी जो आकार आहे तर तो आकार देऊन घेते. कटोरीचा जो आकार आहे, मी 2 इंचावरती मार्किंग केली होती, तर त्याची सुद्धा मी मार्किंग करून पाहिली. तर हे बघा, अशा पद्धतीने पार्ट आपले रेडी झाले. तर आता फक्त दोन्ही पार्ट वेगवेगळे काढण्यासाठी फक्त खालच्या साईडने मी कटिंग करत आहे, बघू शकता तुम्ही. बाकी कुठेसुद्धा मी पार्ट कटिंग केलेला नाही. आणि अशा पद्धतीने ही साईडसुद्धा कटिंग करून घेतली, कारण खालच्या साईडला आपला बॅकचा पार्टसुद्धा आहे. तर त्यामुळे यानंतर फक्त दोन्ही साईडला दोन्ही पेपर बाजूला घ्यायचे आणि हे बघा, मधोमध सेंटरमधनं कट करून दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे. हा समोरील पार्ट झाला, तो नंतर आपण कट करूया. आताच फक्त मागच्या पार्टचं मी कुठे काय कमी जास्त करायचं तर ते तुम्हाला दाखवते. तर जशा तसं मार्किंग करून घ्यायचं मोंडा, शोल्डर, गळारुंदीच्या साईडला. यानंतर हे बघा, अशा पद्धतीने टेप घ्यायचा आणि टेपच्या मदतीने पूर्ण जेवढं जसं मार्किंग आपण पहिल्या वेळेस केलेलं होतं तसंच मार्किंग करून घ्यायचं. 5.25चा मोंढा
पुढे 8 आणि म्हणजे 10 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन 12 इंचावरती मार्किंग करून हे बघा मोंड्याचा आकार देण्यासाठी सुद्धा मार्किंग करून घेतलं. आणि या पार्टमध्ये मागचा गळा हा 9 इंचाचा होता. खालच्या साईडने सुद्धा गळा रुंदी मी 2.25 इंचाची घेतलेली आहे आणि मोंड्याचा आकार अशा पद्धतीने देऊन घेते. तर हे बघा मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि जी पाठीमागच्या साईडला 1 इंच वाढवायचं असतं, 1.5 इंच वाढवायचं नाही. त्यामुळे मी हे पाठीमागच्या पार्टमध्ये अर्धा इंच कट करून टाकते, जे आपण एक्स्ट्रा 1.5 इंच वाढवलेलं होतं ते. आणि गळासुद्धा कट करून घेते. आणि हे बघा जो मोंड्याचा आकार दिलेला आहे तो सुद्धा कटिंग करून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. तर पाठीमागचा पार्ट तर आपल्याला पेपर कटिंगचा भेटला. तर यानंतर योकपट्टी आणि साईड पार्टसुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचे अशा पद्धतीने. तर हे बघा जसं मार्किंग केलेलं आहे तर त्यावरतीच कटिंग करायचं अशा पद्धतीने. गळा कट करून टाकला. ही योकपट्टी आहे आणि हा साईड पार्ट आहे. आणि साईड पार्ट आणि योकपट्टी आपल्याला भेटलेली आहे, परंतु कटोरी अजूनही आपल्याला वाढवायची आहे. तर हे 3 पार्ट मी बाजूला ठेवून घेते आणि कटोरी वाढवण्यासाठी एक सिंगल फोल्डेड जरी न्यूजपेपर घेतला तरी चालतं. अशा पद्धतीने मी पेपर घेतला आणि तो सर्व बाजूंनी जी कटोरी आहे ती जशाच तशी आखून घेते मी दुसऱ्या पेपरवरती. त्या कटोरीच्या पेपरच्या चारही बाजूने पेपर राहिलेला आपल्याला वाढवण्यासाठी पेपर राहिलेला असला पाहिजे. तर हे बघा एका साईडने 1.5 इंच, दुसऱ्या साईडने बरोबर 1.5 इंच वाढवून अशा पद्धतीने पट्टीच्या साहाय्याने मी बरोबर रेष आखून घेते. आणि रेष आखून 1.5 इंचाची घेतल्याच्या नंतर याचं सेंटर काढायचं आणि बरोबर सेंटरवरती मार्क करायचं आणि तिथून खाली 1.5 इंचावरती परत एक मार्किंग करायचं आणि सरळ रेष ओढून घ्यायची. आणि यानंतर ही दोन्ही साईडच्या आपण मार्किंग केलेल्या आणि ती क्रॉसमध्ये अशा जुळवून घ्यायच्या. तर यानंतर जे सरळ रेष ओढलेली आहे आपण हुकलूकची साईड जी येणार असते तर त्या साईडने सुद्धा क्रॉसमध्ये रेष आखून घ्यायची आणि दुसरी साईड पार्टच्या साईडला जी आपण कटोरी वाढवलेली असते तर ह्या साईडला अशा पद्धतीने पॉईंट काढायचे. 1/2 इंच, अर्धा इंच, 1/4 इंच, 1 इंच, 1.25, 1.5 अशा पद्धतीने पॉईंट काढून गोलाकार देऊन घ्यायचा कटोरीला. त्यामुळे कटोरी अजिबात आपली चुकत नाही आणि याचा आकारसुद्धा एकदम परफेक्ट येतो. अशा पद्धतीने 40 साईजची कटोरी रेडी झालेली आहे. तर आता मी ही कटिंग करून घेते. ही व्यवस्थित कटिंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला बाहीसुद्धा कटिंग करायची आहे. पेपर कटिंग बाहीची सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा अशा पद्धतीने कटोरी रेडी झाली. तर आपल्याला हे 4 भाग तर भेटलेले आहेत परंतु फक्त एक पार्ट राहिलेला आपली बाही कटिंग. तर बाहीची लांबी आहे 6 इंच. त्यामध्ये मी 1/4 इंच वाढवलेलं आहे. अस्तरची बाही आहे त्यामुळे जर बिना अस्तरची असेल तर 1.5 इंच वाढवायचं. अशा पद्धतीने मी सरळ रेष आखून घेते. आणि हे बघा मोंडा रुंदी किती घ्यायची तर बाहीमध्ये 10 इंच जेवढी छातीचा भाग आहे त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं. 10.5 वरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि पुढच्या साईडने 2.5 इंचाची मोंडा खोली दिलेली आहे, वरून 1.5 इंच आणि खालच्या साईडनं सुद्धा मी 1.25 इंचावरती बंद बाजूने सुद्धा 1.25 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने क्रॉसमध्ये रेष आखून घ्यायची. आणि याचे सुद्धा आपण सेंटर काढायचं. सेंटर काढल्याच्या नंतर मागच्या आणि पुढच्या मोंड्याचा आकार अर्धा ते 1/4 इंचाचा दोन्हीमध्ये गॅप आला पाहिजे. आणि याचे सुद्धा पॉईंट काढायचे. आकार देण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने मागच्या मोंड्याचा मी आकार देऊन घेतला. परत लगेच पुढच्या मोंड्याचा सुद्धा बाहीला आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने व्यवस्थित बाहीला आकार दिल्याच्या नंतर जेवढा दंड घेरा आहे तुमच्या मार्किंगमध्ये यामध्ये 6.5चा दंड घेरा आणि पुढे मी 1.5 इंच 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आणि जे एक्स्ट्रा होतं तर ते कटिंग करून टाकलं. आणि अशा पद्धतीने बाही आपली ड्राफ्टिंग करून झालेली आहे आणि लगेचच मी कटिंग करून घेते. बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने बाहीची सुद्धा आपल्याला पेपर कटिंग भेटलेली आहे. आणि ही पुढच्या मोंड्याचा आकार आहे जो आपण आकार दिलेला होता तो सुद्धा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने ही सुद्धा आपली बाहीसुद्धा कटिंग झालेली आहे. तशाच पद्धतीने सर्व पार्ट पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत, बघू शकता. तर कटिंगचे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.